नमस्कार, मी प्रतीक कोल्हे, खासदार माझा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आपण तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत ते तुमच्या खासदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपण भेटणार आहोत पालघरचे नवनिर्वाचित खासदार बळीराम जाधव यांना। जाधव साहेब, सगळ्यात आधी तर तुमचं हार्दिक अभिनंदन। पहिल्यांदाच तुम्ही निवडून आलेला आहात, स्वतः तुम्ही शेतकरी आहात। मला सुरुवात करायची ती म्हणजे तुमच्या जो मतदारसंघ आहे तो त्यामध्ये जास्तीत जास्त जो भाग आहे तो आदिवासी भाग आहे। कशा प्रकारे इकडे विकास कामं तुम्ही करणार आहात? या आदिवासी जो विभाग आहे तो डहाणू, तलासरी, मोखाडा, जव्हार, विक्रमगड ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये तिकडच्या लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडे पहिल्यांदा त्या विभागात ज्या अडीअडचणी आहेत त्या विभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। तिथल्या लोकांना आता तिथे पाणी साठा होतो, परंतु तो पाणी साठा मुंबईला येतो, तिथल्या लोकांना पाणी मिळत नाही। त्याच्यामुळे तिथल्या लोकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधांच्या दृष्टिकोनातून पार्लमेंटमध्ये प्रामुख्याने प्रयत्न आदिवासी समाजाच्या विभागाच्या म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये जो आदिवासी पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जे आदिवासी जातात त्यांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने प्रयत्न दिल्ली दरबार मी करणार आहे आणि चालू आहेत। त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे या भागामध्ये मागणी आहे ती म्हणजे विरार ते डहाणू लोकल व्हावी अशी जी मागणी आहे ती मागणी पूर्ण का होत नाही? त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक बाबी असतील त्या तपासाव्या लागतील, परंतु मी आताच्या या ज्या बजेटमध्ये हे आता जे या देशाच्या नवीन रेल्वे मंत्री आहेत आदरणीय माननीय आमच्या ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री साहेब, त्यांच्या बजेटमध्ये आमच्या विभागातील बहुसंख्य मागण्या मान्य करून मी घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे लोड शेडिंगचा सुद्धा अतिशय गहन असा प्रश्न आहे इकडे। लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर तो संपूर्ण इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या त्याने उत्पत्ती कमी होते आणि विजेचा वापर जास्त होतो। त्याच्याबद्दल संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्या मंत्री महोदयांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न माननीय सुशील कुमारजी शिंदे ह्या देशाचे विजेचे मंत्री आहेत त्यांच्याकडून सोडवण्याचा महाराष्ट्राला किंवा माझ्या मतदारसंघाला प्रामुख्याने कसा लाभ जास्तीत जास्त होईल तो मी प्रयत्न करणार आहे। मात्र या बाबतीतलं तुमचं नियोजन काय हे आम्हाला ऐकायचं आहे। आपल्याबरोबर आता आपल्या सोबत आहेत रवींद्र बागडे बोरिवलीहून। रवींद्रजी, विचारा तुमचा प्रश्न। हा, मी जाधव साहेब हा बोलतोय। मी एबीसी आंदोलन संघटनेचा अध्यक्ष रवींद्र बागडे बोलतोय आणि मला असं मला विचारायचं आहे की भारत सरकारने महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने बुक ट्रस्ट स्थापन करून त्यांची पुस्तकं भारतीय विविध भाषेत छापून ती लोकांच्या पर्यंत पोहोचवावी। जसं 1957 साली भारत सरकारने नॅशनल बुक ट्रस्ट स्थापन केलेले आहे अशी मागणी मी नियोजन आयोगाकडे गेल्या वर्षी केली होती, भालचंद्र मुणगेकरांच्याकडे। ते नियोजन आयोगाचे सदस्य होते। तर या संदर्भात तुम्ही काही प्रयत्न करू शकाल का संसदेमध्ये? या संदर्भामध्ये प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पर्सनली आपला वेळ मला द्या, मी आपणाबरोबर संपूर्ण माहिती घेऊन चर्चा करून संसदेमध्ये हा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या कामाला मी तुम्हाला जी हवी ती मदत खासदार या नात्याने मी करीन। संपर्कासाठी तुम्हाला तुमचे मतदार कुठे संपर्क करू शकतात हे सुद्धा आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगणार आहोत। आता आपल्यासोबत आता कमलाकरजी आहेत। कमलाकरजी, विचारा तुमचा प्रश्न। हॅलो, कमलाकरजी यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे। आपण मुळात आपण ज्या प्रश्नावर बोलत होतो जाधव साहेब, तो म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे लोड शेडिंग। इथे जे एक कारण आहे महत्त्वाचं तुमच्या मतदारसंघामध्ये ते हे सुद्धा आहे की विजेची चोरी खूप मोठ्या प्रमाणात होते। आकडा घालून विजेची चोरी होते, तर हे का थांबत नाहीये? विजेची जी चोरी होते त्याला कारण असं आहे की जे इलेक्ट्रिक सिटी बोर्डाचा जो कारभार आहे तो कारभार खरं म्हणजे सुधारणं गरजेचं आहे। विद्युत जी लाईटची जी तुमची वायर असते त्या उघड्या असतात, त्याच्यामुळं जे चोरी करणारे लोक असतात ते प्रामुख्याने उघड्या तारा असल्या कारणाने त्याच्यावर आकडे टाकून चोरी जास्त खुल्या असल्या कारणाने चोरी होते आणि ती चोरी पकडण्याचं काम किंवा चोरीवर त्याच्यावर नियंत्रण हे इलेक्ट्रिक सिटी बोर्डाचं काम असतं, परंतु इलेक्ट्रिक सिटी बोर्ड तेवढासा गांभीर्याने घेत नसल्या कारणाने ते चोऱ्या होत राहतात।